भैया तुम ऐसे पेपर में गुंडाल बिंडाल के भी दूध देता है क्या? नहीं नहीं, अरे वो तो हमारा जुड़वा भाई है, वो सब वो पेपरवा बेचता है। ये में हम लगाता है, ये वो नहीं लगाता है। हाँ, हम नहीं है वो, हम नहीं है। हाँ, पेपर वाला का बोल के गया, आप दूध वाले को दिवाली दोगे, चलो आप दिवाली दो, चलो। कशाबद्दल? कसली दिवाळी? तूच मला दे दिवाळी। इतक्या सुंदर मुलीला सकाळी सकाळी दूध घेताना बघतोस, मला दिवाळी नको द्यायला? देखो भाई, दिवाली का दिन है, ऐसा जहरीला मजाक मत करो प्लीज, प्लीज मत करो। एक तो सकाळी सकाळी उठून मी गोठ्यातून ह्यांच्याकडे येतो, तुम्ही असे झोप्यातून असे हादरल्यासारख्या बाहेर येता, परत गोठ्यात गेल्यासारखं वाटतं। खूप विलक्षण अनुभव आहे तो। हॅलो एव्हरीवन, हॅलो, माझं नाव मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ वेरेशनचा बादशाह। मंदार, येस, ओव्हर कॉन्फिडन्स हा? आलास परत लाईनवर? आज एकदम भारी दिसते हा? दिवाळी आहे काय स्पेशल काय? हा, भाऊबीज येतोस? भाई प्रत्येक वेळी आपण तुला कॉम्प्लिमेंट देतो, तू प्रत्येक वेळी आपल्या इज्जतीचा आपटीबॉम करून टाकते यार। ठीक आहे ना, हरकत नाही, पण भाई लोक आज आपण खुश आहे का माहितीये का? आज दिवाळी आहे। कसं आहे, हे सगळे बिल्डिंग दिसतात ना, तिथे आपण पेपरवाला बनून जातो, त्यांच्याकडे दिवाळी मागतो, ते देतात पण। पेपरवाला कोणी बघितलंय का? मग म्हणून ते देतात। तुम्हाला सांगतो, हे अशाच दिवाळी वगैरे मागून मागच्या वर्षी बाईक घेतली आपण। मग आता 1-2 बिल्डिंग केल्या तरी पेट्रोल भरेन असं म्हणतोय मी। बघू, जे होईल ते होईल, आपण जाऊया तरी। कोण आहे? पेपरवाला। कोण? पेपरवाला। काय? पेपरवाला। रद्दी नाहीये? रत्ते बाटली भंगारवाले असं म्हणालो का मी? अहो पेपर, न्यूजपेपरवाला। दरवाजा तर उघडा। काय असतं ते? ते तुमच्या कडीला सकाळ सकाळ अडकवून जातो ना, ते हे असतं ते। अच्छा, म्हणजे आमच्या चिंटूला बसवायचं कागद। बाई, एका क्षणात तुम्ही पत्रकारितेचा चिंटू करून टाकला तो। बरं असू दे, हा तोच आहे मी, पेपरवाला। काय असे दिसतात का पेपरवाले? बघू। हो काय? मी माणसासारखेच दिसतात। हो, मी माणूसच आहे। नाही तसं नाही, तुम्ही 2 सेकंदात पेपर टाकून असे निघूनच जाता ना। फक्त टी शर्टचा रंग दिसतो हिरवा केशरी। त्या दिवशी मी धावत आले तर बॉबी 11 दिसलं। मागे आज कसं काय दिसतोयस? बाई, आपलं नेहमीच दिवाळी। दे। नाही बाई, दिवाळी दे ना। सणासुदीच्या दिवशी डोका नका फिरव बाई, मी तुमच्याकडे दिवाळी मागते बाई। कशाबद्दल? अहो कशाबद्दल काय कशाबद्दल? मी तुमच्या घरी पेपर टाकतो की नाही न चुकता, त्याच्याबद्दल काहीतरी बक्षीस बिक्षीस द्या ना तुम्ही। जसं काय एक दिवस यांनी पेपर नाही टाकला तर आमचा चिंटू बसणारच नाही। तेवढ्यासाठीच उपयोग आहे का हो पेपराचा? काय बोलता बाई? अहो पेपर हा वाचण्यासाठी पण असतो। असं करू नका ना बाई, अख्खी बिल्डिंग करायच्या, द्या ना दिवाळी, द्या ना। दिली असती रे, मग? दिली असती, पण काय करणार, इतकी बिकट परिस्थिती आहे सध्या आमच्याकडे। का हो का? तू असं कधी अनुभवलंयस? काय? काळ आला होता पण वेळ आली नव्हती? नाही हो। आठव, मागच्या आठवड्यात इथेच। हो बाई, नाही ते त्याच्या आठवतच नाही मला, नाही। मागच्या आठवड्यात आमच्या हार्ट अटॅक आला, तिथे खर्च झाला असं म्हणायचं होतं मला। अच्छा अच्छा अच्छा। आणि आमच्या चिंटूच्या शाळेत डोनेशन द्यायला लागलं 3-3 लाख रुपये। काय बाई हल्ली त्या हागऱ्यासाठी 3 लाख रुपये? नाही, त्याला आता कळेल, ज्याच्यावर आपण बसतो ना त्याच्यावर गिरवायला किती मेहनत लागते ती। अरे आणि आमच्या सासूबाईंचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आणि त्याचे 10 लाख गेले। काय बाई खर्च काय पण टेपा लावू नका बाई, मोतीबिंदूसाठी काय 10 लाख लागतात? काय पण बोलू नका। नाही ते बरोबर आहे, 50,000च लागतात, पण त्याचं काय ना, त्यांना दिसायला लागलं आणि चुकाच काढायला लागल्या माझ्या सगळ्या। त्यांना परत आंधळ करायची सुपारी दिली, त्याचे 9.5 लाख गेले।
काय बोलताय बाई तुम्ही, काय बोलताय काय? अरे हो, आणि कुत्र्याला पण अँटी रेबीजची इंजेक्शन द्यायला लागतात. काय खर्च कमी आहेत का? आणि दिवाळी मागायला आलाय काय? नाही नाही बाई बाई बाई, ऐका ना ऐका ना, द्या ना दिवाळी, असं काय करतो? बर, हा. मी दिवाळीसाठी काढून ठेवले आहेत, हा. पण मी दूधवाल्याला प्रॉमिस केलंय मी त्याला देणार आहे. अहो बाई असं नका करू ना, द्या ना दिवाळी. अरे तुझं काय आहे? एक लिहितो दुसरा छापतो, तू आणून दरवाजात टाकतोस. हा? तो बिचारा सकाळी गोठ्यात जातो, म्हशीचं दूध काढतो आणि आणून देतो. किती कष्ट करतो तो बिचारा. हा? तुला पुढच्या वर्षी देईन ना. चल जा. ओ, चल हा, पुढच्या वर्षी दिवाळी नक्की. हा. बाय बाय. आईला डेंजर आहे बाई. आपण पण काय घाबरतो काय? दूधवाला तर दूधवाला, सगळे तयारी आपण करूनच आलेलो आहे. एक मिनिट हा. आईला बरं झालं पांढरा दिला, काळा दिसला नसता ना. येस. भाभीजी, भाभीजी. कोण आहे? अरे हम दूध वाला है, दिन दिन दिवाली है, गाय में से हवाली है. तुम दूध वाला है? हाँ. भैया तुम ऐसे पेपर में गुंडाल बिंडाल के भी दूध देता है क्या? नहीं 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 नहीं, अरे वो तो हमारा जुड़वा भाई है, वो सब वो पेपर वा बेचता है. ये में हम लगाता है, ये वो नहीं लगाता है. हाँ. हम नहीं है वो, हम नहीं है. हाँ. पेपर वाला का बोल के गया, आप दूध वाले को दिवाली दोगे, चलो आप दिवाली दो, चलो. कशाबद्दल? कसली दिवाळी? तूच मला दे दिवाळी. इतक्या सुंदर मुलीला सकाळी सकाळी दूध घेताना बघतोस, मला दिवाळी नको द्यायला? देखो भाई, दिवाली का दिन है, ऐसा जहरीला मजाक मत करो प्लीज. प्लीज मत करो. एक तो सकाळी सकाळी उठून मी गोठ्यातून ह्यांच्याकडे येतो, तुम्ही असे झोप्यातून असे हादरल्यासारख्या बाहेर येता, परत गोठ्यात गेल्यासारखं वाटतं. खूप विलक्षण अनुभव आहे तो. तुम दूध देता है? हाँ. वो क्या दूध देता और तुम? क्या? कैसा भेसळ युक्त दूध देता है सब. हाँ? उस दिन मैं भजी तळी, म्हणलं अरे वा चला चहा पिऊया सोबत. हाँ. तो दूध तापवने को गॅस पेटो तो नासा ना. फिर मुझे तंगड तोड करत थैलीतून घेऊन यायला लागलं. त्या थैलीवाल्याला देईन दिवाळी, तुला कशाला देऊ? अरे सॉरी सॉरी बाबा, फिर से नहीं होगा ये. दिवाली दो ना, ऐसा मत करो. नाही नाही नाही, मी तुझ्यापेक्षा ना त्या कचरेवाल्याला देईन दिवाळी. हा? घाण किती तो आपली स्वच्छ करतो नाही का? हा, हा, हा. हा? त्याचं मन साफ आहे ना, म्हणून आज आपलं घर साफ आहे, लक्षात ठेव. हाँ. आप कचरा वाला को दोगी? मग पक्का दोगी? उसके लिए झपके रखिए, अभी जाओ. जय श्री राम. जाओ. गावात जपकी आईला केवढं काय काय करायचं कचरावाला. ठीक आहे, हरकत नाही, टेन्शन घ्यायचं नाही. भाई कचरावाला. ओके बाई, बरं झालं आलास. ये इथला सगळा कचरा साफ कर पहिले. आई शपथ, हे सगळं कोणी केलंय? मंदार आला होता ना, त्याचे पंच पडले, ते जरा साफ कर. एंट्रीलाच कचरा केलाय यार. एंट्री पुरता नाही, अख्खा स्किट भर करत असतो तो. आपण दुसरं काहीतरी करू, एका बाहेर काढायला पाहिजे. अबे खामोश, अबे जले को आग कहते हैं, बुझे को राग कहते हैं, दिन दिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी. बाई मी तुमच्या बिल्डिंगचा मिमिक्रीवाला आहे. कुठल्या बिल्डिंगला मिमिक्रीवाला असतो रे? हा? अरे 2 वर्ष झाली त्या बाथरूम मधला पाईप गळतोय, प्लंबर आजता काय कधी ठेवलं नाही. मिमिक्रीवाला कुठलं काढलंय? शांत 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 बस, शांत बस, शांत वगैरे वागो तरी भगवासे योनी ओम भर किंवा दिवाळी दिवाळी दे. घाबरवतोस मेल्या? नाही देत, जा. नाही देणार, जा. नाही देत. सबका बदला लगा, सबका बदला लगा. कनस काय तोंडा आपण, सर्व शक्ती साले सर्व शक्तिमान भगवान. वाले मांग का छोड़ेगा, इसके माँ का, बाप का, भाई का, सबका तरफ से मेरे को दिवाली दो. चल दिवाली दे. बुढ़िया चल दिवाली दे. अरे ह्या स्किट मध्ये कुठे मिमिक्री काढलीयेस? अरे मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं ना, टॅलेंट असेल तर बिंदास घुसाडायचं म्हणून. म्हणून कुठेही नाही रे. हा?
कुठल्या बिल्डिंगचा मिमिक्रीवाला असतो काय दिवाळी बिवाळी देणार नाही चला. अरे प्रॉब्लेम काय यार तुमचा? आई शपथ, एवढे सगळे लुक केले, एवढे एवढे सगळे कॅरेक्टर केले, तरी दिवाळी देत नाही बाई. काय प्रॉब्लेम आहे? तेच 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 बरोबर आहे. तुला असं वाटतंय की तू खूप कॅरेक्टर करतोयस, आम्हाला कधीच ओळखू आलंय. एक पेटा मिळाला म्हणजे मोठा का तू? हा हा राहू दे, आता त्यांच्याकडे दिवाळी माग. हा मागू मजा का भैया? का प्रसाद भैया? अरे सही सही नहीं, सही सही है. अरे रजकता, अरे भैया हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली. भैया दिवाली दो, भैया स्किट खत्म होती बजाओ. मित्रा कमाल. स्किटमध्ये का असं माझ्या तोंडी वाक्य दिलं, तो ओव्हर कॉन्फिडन्स आणि काय परत लाईनवर आला नाही. तू व्हेरिएशनचा बादशाह आहेस हे तू सिद्ध केलंस या स्किटमध्ये. क्या बात है, खूपच भारी. आणि अन्विता तुझं मराठी क्या बात, प्रेमात पडले मी. क्या बात आहे. म्हणजे मराठी आणि हिंदीची जी भेसळ केलीस, मस्त मजा आली, खूप मजा आली. जाणून घेऊया सरपंचांना हे स्किट तितकंच आवडलंय का? सई, हॅपी दिवाळी. मस्त सुरुवात केलेली आहे तुम्ही दिवाळीची. छान फराळ खाल्ल्याचा फील आलेला आहे आत्ता. मस्त दोघे ओपन अप झालेला आहात, कॉन्फिडन्स दिसतोय. मस्त झालं स्किट, मजा आली. आणि असाच चढता क्रम आता अपेक्षित आहे. ऑल द बेस्ट. प्रसाद. वा मंदार, अन्विता, मागच्या आठवड्यापासून तुम्ही जरा मनावर घेतलं असं चित्र दिसतंय. चांगली गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो तेव्हा आपण ती जास्त पेटून करतो, तर ते पेटून करणं तुमच्या परफॉर्मन्समध्ये दिवसेंदिवस दिसतंय. आणि तूच तुझ्याच तोंडून जो शब्द वापरलास ओव्हर कॉन्फिडन्स, तो येऊन नको, याची जबाबदारी तुझी स्वतःची आहे. कॉन्फिडन्स आला आहे आणि कॉन्फिडन्सच्याच तलवारीच्या धारेवरती आपल्याला वाटचाल करायची आहे. विश यू ऑल द बेस्ट आणि शुभ दीपावली. थँक्यू.